राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईतल्या घाटकोपर इथं परिवर्तन सभा आयोजित केली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या या सभेला संबोधित करतायत, भाषण करतायत। व्यासपीठावर बसलेले बाकीचे सगळे मान्यवर आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी अत्यंत जिद्दीने आलेल्या माझ्या बहादर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आजच्या या रॅलीचं नाव तुम्ही परिवर्तन ठेवलंय। परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करायची आहे। ती महानगरपालिकेची निवडणूक असेल तर त्यासाठी तर परिवर्तन करायचंच आहे। पण आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जे घडतंय हे असंच चालू राहिलं तर सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त होईल याच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाहीये। आणि म्हणून आत्ताची सुरुवात ही मुंबई महानगरपालिकेपासून आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र असेल किंवा देशाचं संसदीय निवडणूक असेल त्याही प्रसंगी परिवर्तन करण्याची तयारी आपल्याला ही आत्तापासून सुरू केली पाहिजे। आणि त्या दृष्टीनं ही मुंबईची रॅली मला अतिशय महत्त्वाची वाटते। मुंबई महानगरपालिकेचा कारभार सामान्य माणसाच्या यातना आणि बदल करण्याची आवश्यकता याबद्दलची भूमिका आधीच्या सरकारने आपल्यापुढे मांडली आणि म्हणून मी त्याच्यामध्ये अधिक वेळ घेत नाही। पण आज मध्यवर्ती सत्तेवर बसलेले जे घटक आहेत आणि राज्याच्या सत्तेवर बसलेले जे घटक आहेत त्यांचेही निर्णय हे देशाला, राज्याला आणि मुंबईकरांना यातना देणार आहेत। कशाला महत्व द्यायचं, किती महत्व द्यायचं याचा विचार राज्यकर्त्यांनी करायचा असतो। आज मुंबई शहर वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं या मुंबईकर विविध ठिकाणी जात असतो। कोणी उपनगरातल्या फोर्टमध्ये जातो, कोणी फोर्टमधून उपनगरामध्ये जातो। निवाऱ्याचा प्रश्न हा गंभीर असल्याच्यामुळं कामाची जागा एक, राहण्याची जागा कुठेतरी, आणि ते करण्याच्यासाठी लोकल शिवाय पर्याय नाही। आज लोकलनी प्रवास करणाऱ्या आमच्या सगळ्या घटकांच्या यातना ह्या काही मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही। आणि म्हणून अपेक्षा ही आहे राज्याकडून, देशाकडून, केंद्र सरकारकडून मुंबईचे जे अनेक प्रश्न आहेत त्यातल्या पहिल्या प्रश्नाच्या संबंधीचा विचार तुम्हाला करायचा असेल तर जसा निवाऱ्याचा प्रश्न महत्वाचा आहे तसा दळणवळणाचा, लोकलनी प्रवास करण्याचा हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे। आणि म्हणून ती गाडी सुधारली पाहिजे, तिचा वेग वाढला पाहिजे, त्यासाठी भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली पाहिजे। पण आज काय करतात राज्यकर्ते? देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जपानच्या बरोबर त्यांनी जाहीर केलं मुंबईमध्ये लोकलनी प्रवास करणाऱ्या लोकांच्या यातना या त्यांच्या ध्यानात आल्या नाहीत। त्यांना हवी आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, आणि त्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला खर्च किती माहिती आहे? 98,000 कोटी।
98,000 कोटी रुपये खर्च करायचे आणि अहमदाबादला लवकर जायची व्यवस्था करायची. आता हेच 98,000 कोटी खर्च करायचे ठरवले तर या 98,000 कोटीमध्ये दिल्ली मुंबई, दिल्ली कलकत्ता, कलकत्ता चेन्नई एवढ्या सगळ्या रेल्वेची गती वाढवणं शक्य आहे. पण मोदी साहेबांचं लक्ष त्यांच्याकडे नाही. साहजिक गोष्ट आहे की मुंबई शहराची जी लोकल केंद्र सरकारने त्याच्यामध्ये 8,000 कोटीचा खर्च केला, गुंतवणूक केली, तर आजच्या लोकलच्या वाहतुकीच्या मध्ये 300% वाढ होण्याची शक्यता आहे. तासन तास त्या ठिकाणी आमच्या आया बहिणींना, तरुणांना, कष्टकऱ्यांना उभं राहावं लागणार नाही. पण मुंबईचा विकास, देशाचा विकास याच्याकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष राहिलेलं दिसत नाही. आणि म्हणून तुमच्या यातना वाढत आहेत. आणि त्या यातना वाढवणाऱ्यांना बाजूला करण्याच्या संबंधीचा निकाल घ्यावा लागेल. त्यासाठी परिवर्तन झाली हे सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. आज काय दिसतं? इंदिरा गांधींचं स्मरण करण्याचा दिवस. देशातल्या गरीब माणसाचा सन्मान राखण्याच्यासाठी इंदिराजींनी महत्वाची कामगिरी केली. देशाचा सन्मान राखला. अभिमान आहे तुम्हाला मला त्यांचा. त्यांची दृष्टी नेहमी होती ती अखंड भारतातल्या सगळ्या लोकांच्या सन्मानाची. आणि त्याच्या बाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. इंदिराजींच्या काळामध्ये रशिया हा आजचा रशिया नव्हता. त्याला म्हणायचे सोव्हिएट रशिया. आज त्या सोव्हिएट रशियाचे 10-12 देश झाले. पण इंदिरा गांधी ज्या वेळेला प्रधानमंत्री होत्या त्यावेळेस तो सोव्हिएट रशिया एक होता आणि भारताला मदत करणारा एक देश होता. त्यावेळेला जगामध्ये 2 महासत्ता होत्या. एक अमेरिकेची महासत्ता, दुसरी सोव्हिएट रशियाची महासत्ता. आणि भारताची जवळीक ही सोव्हिएट रशियाच्या बरोबर होती. इंदिराजींना निमंत्रण दिलं मॉस्कोला भेटीच्यासाठी. सोव्हिएट रशिया आपला मित्र, मदत करणारा. इंदिराजी गेल्या मॉस्कोला, विमानतळावर उतरल्या. पद्धत अशी असते की कुठल्याही देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशात ज्यावेळी जातो त्यावेळी त्याच्या स्वागताला त्या देशाचा प्रधानमंत्री येतो. भारतामध्ये सुद्धा अगदी लहान देश की ज्याची लोकसंख्या 10 लाख आहे, त्या 10 लाख लोकसंख्या असलेला प्रधानमंत्री आला तर त्याचा सन्मान प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाच्या करायचा असतो. कारण तो प्रतिनिधी त्या देशाच्या सामान्य माणसाचा असतो. इंदिरा गांधी मॉस्कोच्या विमानतळावर उतरल्या. त्यांच्या स्वागताला प्रधानमंत्र्यांनी तिथे यायला हवं होतं, नाही आले. कोणीतरी एक ज्युनियर मंत्री पाठवला. रशियामध्ये हे राष्ट्रीय नेते उतरतात त्या जागेला म्हणतात क्रेमलिन. क्रेमलिन हा मोठा राजवाडा आहे. तिथे राष्ट्राध्यक्ष उतरतात, तिथं प्रधानमंत्री म्हणतात. इंदिराजी गाडीमध्ये बसल्या. त्यांनी विचारलं कुठे चाललो. त्यांना सांगण्यात आलं की क्रेमलिन मध्ये तुमची व्यवस्था तिथे चालली. बरोबर भारताचे अँबॅसेडर होते, त्यांचं नाव इंदर गुजराल, जे नंतर प्राईम मिनिस्टर झाले. त्यांनी गुजराल साहेबांना सांगितलं
की भारताच्या राजदूताचं जे घर आहे तिथं मला जायचं आहे, क्रेमलिनला मला जायचं नाही, गाडी तिकडे घ्यायला सांगा. गाडी त्या ठिकाणी घेतली. शनिवारचा दिवस होता. त्या ठिकाणी गाडी गेल्याच्या नंतर त्या तयार झाल्या, स्नान वगैरे करून ते भोजन झालं आणि त्याने अँबॅसेडरना आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या ठिकाणी भारतीय लोक जे राहतात त्यांच्या घरातल्या मुलांना बोलवा. जी मुलं शाळेत जातात त्या दिवशी सुट्टी होती आणि 25-30 मुलं तिथं होती भारतीयांची, ती गोळा केली आणि सोनिया गांधी त्यांच्यावर खेळत बसल्या. इंदिरा गांधी त्यांच्याबरोबर खेळत बसल्या. कुठं लंगडी खेळ, कुठं आणखीन काय. तिकडं क्रेमलिनमध्ये प्राईम मिनिस्टर वाट बघत होते. त्यांच्या लक्षात येईना प्राईम मिनिस्टर अँबॅसेडरच्या घरी कशा गेल्या. शेवटी लक्षात आलं चूक झाली म्हणून स्वतः प्रधानमंत्री त्या देशाचे त्या अँबॅसेडरच्या घरी गेले भारताच्या आणि इंदिराजींना सांगितलं की तुमचं स्वागत करण्यासाठी मी यायला होतो, माझ्याकडून चूक झाली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं प्रश्न इंदिरा गांधीचा नाही, 100 कोटी भारताच्या लोकांचं प्रतिनिधित्व मी करते. त्या 100 कोटी लोकांच्या प्रतिनिधीचा सन्मान राहिला नाही तर मला त्या सन्मानाला त्या मैत्रीच्या बद्दल यत्किंचितही आस्था नाही. मी जे केलं ते माझ्या जनतेच्या सन्मानाच्यासाठी केलं. हा सन्मान ठेवला गेला आणि तो देशाच्या नागरिकांचा केला. आज काय सन्मान आहे आपला. प्रधानमंत्री देशाच्या कानाकोपऱ्यातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अखंड जातात, भाषण करतात, मोठी होती भेटतात कुणाला. त्या देशातल्या लोकांच्या पेक्षा सुद्धा जिथे जातात तिथे असलेल्या थोड्या भारतीय लोकांना भेटतात. त्याच्यात काही चूक नाही, पण निवळ त्यांनाच भेटणं योग्य नाही. जगातल्या अन्य देशामध्ये आपण जातो आणि देशाचा प्रमुख ज्यावेळेस जातो त्याची जबाबदारी आहे त्या देशातल्या सामान्य जनतेची आणि भारतीय जनतेची नाळ जोडेल कशी आणि यांच्यातलं सामंजस्य कधी वाढेल कसं. पण आपले प्रधानमंत्री जातात त्या ठिकाणी, काय चर्चा करतात हे टीव्हीवर दिसत नाही, पण तिथे जे भारतीय जमलेले असतात त्यांच्या मीटिंगमध्ये मोठ्या मोठ्याने भाषण करतात आणि ते करत असताना भारताच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्यावर टीका करतात. तुम्ही देशाच्या बाहेर जाता त्या भारताचे प्रतिनिधी असतात. या देशात राहणारा प्रत्येक माणूस हा तुमचा सहकारी असतो आणि देशाच्या बाहेर जाऊन तुम्ही तुमच्या देशाच्या नेत्यांना, जुन्या नेत्यांना टीका टिप्पणी करता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या देशातल्या नागरिकांची बेइज्जत भारताच्या बाहेर करता. हे प्रधानमंत्र्यांना शोभत नाही. पण आजचे प्रधानमंत्री त्या संबंधीचा कधी विचार करत नाही. त्यांना अशा गोष्टी सुचवण्याचा आवडत नाही आणि त्यामुळे अशा गोष्टी सातत्याने त्या ठिकाणी चालू असतात. अपेक्षा अशी आहे की त्यांनी जगात जावं, भारताचे प्रश्न मांडवण्याच्यासाठी काळजी घ्यावी, सोडवायला खबरदारी घ्यावी आणि भारतीयांचा सन्मान वाढवावा. मी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून जातो, मी भाजपचा प्रतिनिधी म्हणून जातो, हे चित्र त्यांनी कधी मांडता कामा नये. पण हे दुर्दैवानं आज या देशामध्ये घडतं. निर्णय घेतात. त्यांनी सांगितलं की त्या 8 तारखेला संध्याकाळी भाषण करताना त्यांनी समस्त देशाला सांगितलं की काळा पैसा मी घालवणार. मला विचारलं पत्रकारांनी तुमचं काय मत आहे. म्हटलं मी त्याचं स्वागत करतो. काळा पैसा या देशातला जात असेल तर सामान्य माणसाचं जीवन बदलत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी सांगितलं की बनावट नव्हता, मला आळा घालायचा त्या बनावट नव्हता. त्यांनी सांगितलं
की भ्रष्टाचाराला लगाम घालायचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की काळा पैसा बाहेर काढायचा कार्यक्रम हा मी हातामध्ये घेतलेला आहे. देशाला वाटलं बरं आहे, भ्रष्टाचार कमी होतोय, काळा पैसा बाहेर निघतोय, बनावट नोटा फार मोठ्या प्रमाणात आहेत असं सांगत होते. आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की शेजारच्या देशात तयार होतात. आमच्याकडे शेजारच्या देशात काही होतंय म्हटल्याच्या नंतर लगेच लोकांच्या नजरेसमोर पाकिस्तान येतो. पाकिस्तानमधून असं काही होत असेल तर त्याला आवाज घातलं पाहिजे, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्यांनी सांगितलं की दहशतवाद्यांच्याकडनं हा पैसा येतो. नागरिकांना वाटलं बरं आहे, दहशतवाद कमी होत असेल तर आनंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नोटा असतील तर ते गेल्याचं बरं होईल. आम्ही आकडे करायची माहिती घ्यायचा प्रयत्न केला किंवा नक्की देशात किती नोटा चलनात आहेत आणि ही माहिती आपल्या देशाचा अर्थ करतायत त्यांच्याकडून मिळवायचा प्रयत्न केला. आम्हाला सांगण्यात आलं की या देशामध्ये 17 लाख कोटीच्या नोटा चलनात आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.